कुंडलीनुसार ग्रहांचे उपाय या आमच्या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आमचे अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असेल की तुम्ही तुमच्या कुंडलीनुसार उपाय करण्यासाठी तुम्हाला महादशा कुठली आहे हे बघण्याची गरज आहे। रँडमली तुम्ही सोशल मीडियावरचे कुठलेच उपाय करू नका। आज आपण राहू महादशेचे उपाय बघणार आहोत, त्याचे प्रभाव आणि त्याचे चांगले वाईट परिणाम हे सगळं आपण बघणार आहोत। जर तुमच्या कुंडलीला राहूची महादशा असेल तर राहू हा एक छायाग्रह आहे। म्हणजे जशी नवग्रह आपल्या त्याच्या बॉडीज आहेत, ग्रह तिथं दिसतात आपल्याला, अशा प्रकारे राहू हा काही आपल्याला अवकाशात दिसत नाही। राहू आणि केतू हे छेदनबिंदू आहेत। या राहू केतूंबद्दल बऱ्याचशा आख्यायिका सुद्धा आहेत। तर असे हे राहू केतू ज्या वेळेला आपल्या राशीला येतात त्यावेळेला मात्र हे फार मोठे परिणाम करताना दिसून येतात। जर तुमच्या कुंडलीला राहू महादशा आहे आणि तुमच्या कुंडलीत राहू ग्रह तुम्हाला तुमच्यासाठी चांगला आहे, चांगले परिणाम करत आहे, तर मात्र तो तुम्हाला रंगाचा राजा सुद्धा बनवू शकतो। कुठल्याही अगदी उच्च स्थानी उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम हे राहूच करू शकतो। डिजिटल वर्ल्डमध्ये, सोशल मीडियावरती, इंटरनेटच्या मायाजालामध्ये तुम्हाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम हा राहूच करू शकतो। फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा सेटलमेंट देऊ शकतो। तिथला एखादा मोठ्या पदावरचा जॉब सुद्धा हा राहू तुम्हाला देऊ शकतो। राहूमुळे आपले विचार, आपली बुद्धिमत्ता अतिशय उच्च प्रमाणात वाढलेली असते आणि विविध तंत्रज्ञानाचा सुद्धा, नवनवीन तंत्रज्ञानाचा सुद्धा हा राहू कारक आहे। त्यामुळे जे लोक ह्या शोधामध्ये, सर्चिंगमध्ये असतात तर त्यांना सुद्धा खूप मोठ्या गोष्टी या राहूमुळे लाभदायक होतात। पण जर हा राहू मात्र बिघडला तर मात्र विचारांचा गोंधळ, मानसिक अस्वस्थता, डिप्रेशन, आरोग्याच्या समस्या, कुठल्याही गोष्टीत अडचणी, तुमचं कुठलेच काम न होणे यासारख्या समस्या दिसून येतात। डिप्रेशन हा सगळ्यात मोठा राहूचा इफेक्ट आहे। याशिवाय आरोग्याच्या समस्या अशा असतात की तुम्हाला शारीरिक त्रास होत असतात आणि डॉक्टरांकडे तुम्ही जाता, परंतु तुमच्या निदान चाचण्या सगळ्या निगेटिव्ह येतात। तुम्हाला कुठल्याच चाचण्यांमध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारचं निदान येत नाही की तुम्हाला काही झालेलं आहे। भ्रम निर्माण करण्याचं काम ह्या राहूचं असतं। त्यामुळे कुठल्याही गोष्टीत तो भ्रम निर्माण करतो, चुकीच्या गोष्टींकडे आपल्याला वळवतो, फसवे लोक आपल्याला भेटतात। त्याच्यामुळे राहू महादशेमध्ये कुठल्याही लोकांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका। तुम्ही कुठल्या पण निर्णय घेताना काळजी करणं गरजेचं आहे। एक गोष्टीचा 10 वेळा विचार करणं गरजेचं आहे। सगळ्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय तुम्ही कुठलाच महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, कारण हा राहू तुमच्या पुढे असा काही भ्रम निर्माण करतो आणि तुम्ही त्या फसव्या जगामध्ये फसून जातात। आता जर अशी महादशा चालू आहे तर यासाठी उपाय काय करायचे? ज्यांचा राहू चांगला आहे, त्यांना चांगली फळं देतो आहे, त्यांना तर काही उपाय करण्याची गरज नाही आहे। पण ज्यांना राहू त्रास देतो आहे त्या लोकांना मात्र उपाय करण्याची गरज आहे। जर तुमचा राहू ज्या कुंडलीमध्ये ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 1, 5 किंवा 9 यापैकी कुठला जर आकडा असेल, म्हणजे हा राशींचा आकडा असतो आपल्या कुंडलीमध्ये, यापैकी आकडा असेल तर तुम्हाला राहूचा ओम राहवे नमः हा मंत्र जप करण्याची गरज आहे। जर तुमचा राहू कुंडलीमध्ये 2, 6, 10 या ठिकाणी या राशीच्या आकड्यामध्ये जर असेल तर तुम्हाला एक नारळ जे आहे ते जमिनीमध्ये पुरण्याची गरज आहे। तुम्ही कुठल्याही निर्जन ओसाड जागी जाऊ शकता आणि त्या ठिकाणी थोडंसं खणून एक नारळ तुम्ही जमिनीमध्ये पुरायचं आहे। तिसरं 3, 7 आणि 11 या ठिकाणी जर तुमचा राहू असेल, कुंडलीमध्ये असा आकडा लिहिलेला असेल, त्या ठिकाणी जर तुमचा राहू असेल तर मात्र तुम्हाला राहूचं हवन करून घेण्याची गरज आहे, जे तुम्ही गुरुजींकडनं करून घ्यायचं आहे। राहूच्या मंत्राचं हवन तुम्ही करून घ्यायचं आहे। आणि जेव्हा तुमचा राहू 4, 8 आणि 12 ह्या जलराशींमध्ये असतो त्यावेळेला तुम्हाला नारळ जे आहे ते जलामध्ये प्रवाहित करण्याची गरज असते। याशिवाय उपाय बघण्यासाठीचे अजून बरेच आस्पेक्ट असतात, त्यासाठी डिटेल ज्योतिषतज्ञांकडून तुम्ही उपाय घेऊ शकता। पण हे जे उपाय आहे यामुळे तुम्हाला राहू महादशेमध्ये बऱ्याच अंशी रिलीफ मिळताना दिसून येतो। आत्ताच आमच्या पेजला लाईक आणि फॉलो नक्की करा। धन्यवाद।